नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उत्पादनाचे प्रकार कोणकोणते असतात. आता आपल्याला बघायचं उत्पादन व्यवस्थापकाचे गुण कोणकोणते असतात. साधारणपणे तिथं 5-6 गुण आपले महत्त्वाचे असतात. ती पहिलं आहे दूरदृष्टी, म्हणजे त्याची फोरकास्टिंग क्वालिटी, म्हणजे पूर्वानुमान. तो भविष्यात कसा बघतो, भविष्याकडे कशा पद्धतीने बघतो आणि भविष्याचा अंदाज त्याला कशा पद्धतीने येतो. या दूरदृष्टीद्वारे तो अधिक चांगले निर्णय तिथे घेऊ शकतो. व्यवसाय संस्थेच्या कच्च्या मालासंदर्भात असू दे किंवा कामगारांसंदर्भात असू दे किंवा एकंदर उत्पादन आणि भविष्यात होऊ घातलेल्या वेगवेगळ्या उत्पादनाशी संबंधित असू दे, तो कशा पद्धतीने भविष्याकडे बघतो याच्यावर या व्यवसाय संस्थेचं उत्पादनाचं यश अवलंबून असतं. त्यामुळे उत्पादक व्यवस्थापकाकडे दूरदृष्टी असणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढे प्रोत्साहन देणे, पुढाकार घेणे. पुन्हा आपण जसं अगोदरच म्हटलं की उत्पादनाचं कार्य हे फक्त वस्तू तयार करणं नाही, तर कच्च्या मालावर प्रक्रिया करणारी साधनं आणि हे साधनांवर नियंत्रण किंवा साधनांची देवाणघेवाण करणारी मनुष्यबळ, यांच्या तिघांवर कौशल्य जर असेल, या तिघ घटकांशी जर समन्वय साधणारं नेतृत्व असेल, तर तुमचं उत्पादनाचं कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होत असतं. त्यामुळे प्रोत्साहन देणं कोणाला आवश्यक असतं, तर कर्मचाऱ्यांना आवश्यक असतं. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कल्पना ऐकून घेणं, खरोखर चांगल्या कल्पना असतील तर त्यांचं कौतुक करणं, त्यांना वाढीव पगार देणं, बक्षीस देणं, त्यांची स्तुती करणं, हे सगळ्यांना आपण प्रोत्साहन देणं म्हणतो, अभिप्रेरणा देणं असं आपण म्हणतो. या दृष्टीने तसं तुमच्याकडे गुण असणं देखील आवश्यक आहे. त्यानंतर तिसरे तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञान. हे तर ते ज्ञान होतं म्हणूनच तो व्यक्ती मॅनेजरपर्यंत पोहोचला. पण काही लोकांच्या डोक्यात हवा जाते, मॅनेजर झालं मग आता मला सगळं जमायला लागलं, असं त्यांची भावना असते. तर तसं करून चालत नाही. तुम्हाला खरोखर त्या पातळीवर तुम्ही पोहोचल्यानंतर तुमचं कौशल्य, तुमचं ज्ञान हे तुम्हाला दाखवणं अपेक्षित असेल. आणि त्या दृष्टिकोनातून तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञान जर त्या व्यक्तीमध्ये असेल तर तो अधिक चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांचं म्हणा किंवा एकंदर उत्पादन कार्याचं म्हणा, नियंत्रण, नियोजन, व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे नुसतं पुस्तकी किडा असणारा व्यक्ती हा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवतो, पण त्यासोबतच जर तुमच्याकडे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असेल, तुम्ही जर काही चांगल्या खेळामध्ये सहभागी होत असाल किंवा चांगल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत असाल, तुमच्याकडे सामाजिक कौशल्य जर चांगले असतील, तुम्ही समोरच्या व्यक्तीचे दुःख समजून घेऊ शकत असाल, त्याच्याशी बोलणं करू शकत असाल, तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये पुढे जाऊ शकतात. त्यानंतर पुन्हा समानतेची वागणूक. आपल्याकडे बऱ्याच जणांचा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो की आपण सगळ्यांची चांगल्या पद्धतीने समान पद्धतीने वागू शकत नाही. म्हणजे हा माझ्या जवळचा, तो माझा दूरचा. आपण नातेवाईक पण आपण जवळचे लांबचे असं करत राहतो. आमचं लांबचं नातं आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे आपण समान असं कोणाशी राहू शकत नाही. आपला मामासोबत आपलं वागणं बघा आणि आपल्या काकांसोबत आपलं वागणं बघा, जर थोडंसं 19-20 तिथं होऊ शकतं. जो आपल्या वयाचा मित्र असेल, आपल्या घराजवळचा मित्र असेल, त्याच्यासोबतचं वागणं बघा. दूरचा मित्र असेल त्याच्यासोबतचं वागणं बघा. त्यामुळे आपल्याकडून समानतेची वागणूक तिथं पूर्ण होत नाही. जर ती पूर्ण झाली तर तुम्ही देखील चांगले मॅनेजर, चांगले व्यवस्थापक तिथं होऊ शकतात. त्यानंतर पुढे चारित्र्य, तुमचं बिहेवियर, तुमचं एकंदर वर्तन हे देखील तुमचं चांगला व्यवस्थापक तिथं घडू शकतो. जर तुमच्याकडे खूप चांगले गुण असतील, जनसंपर्क असेल, तर तुम्ही चांगले व्यक्ती व्हाल, तुमचं चरित्र चांगलं घडेल आणि त्या माध्यमातून तुमच्या व्यवसाय संस्थेला चांगले यश तिथं लाभू शकतं. त्यानंतर पुन्हा संघटन, वाटाघाटीचं कौशल्य. पुन्हा आपण तेच म्हणतो, जर तुम्ही बोलू शकत असाल, समोरच्याच्या वेदना समजून घेऊ शकत असाल, त्याला आपला मुद्दा काय आहे ते पटवून देऊ शकत असाल, तर तुम्ही चांगले व्यवस्थापक तिथं होऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तुमचा अचूक नियोजन करण्याची क्षमता. उत्पादन कार्याविषयी अचूक नियोजन करणं म्हणजे मला इथून जळगाव जायचं आहे, धरणगावहून जळगाव जायचं आहे, किती तास लागतो याचा अंदाज तुम्हाला प्रत्येकाला आहे. माझ्यासारखा गाडी चालवणाऱ्याला 1 तास लागतो. जर कोणी 70-80-90च्या स्पीडने जात असेल तो अर्ध्या तासात पोहोचत असेल.
तर जर त्याला 11 वाजता मीटिंग असेल तर तो 10:30ला जरी निघाला तरी 11 वाजेपर्यंत पोहोचू शकतो. पण फॉर द सेक ऑफ सिक्युरिटी, सेफ्टी, मी काय करतो, मी 9:45लाच घरातून निघतो. तिथं बरोबर 10:30 11:45पर्यंत पोहोचतो. 5-10 मिनटात फ्रेश होतो आणि मग मीटिंगला बसतो. त्यामुळे वागण्याची, बोलण्याची पद्धत, मी जरी पाऊण तास लवकर पोहोचलेलो असलो, लवकर घरातून निघालेलो असलो, तरी मीटिंगला बसताना माझी धावपळ होणार नाही, कारण मी अगोदरच तिथं पोहोचलेलो होतो. त्यामुळे नियोजन हे कौशल्य जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही चांगले व्यवस्थापक तिथं होऊ शकता. त्यानंतर वस्तू विकास करण्याची प्रवृत्ती पुन्हा तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही चांगले एक व्यवस्थापक तिथं होऊ शकता. वस्तू विकास म्हणजे काय, तर एकच प्रकारची वस्तू, साबण जर उदाहरण आपण घेतला, लक्स साबण, तर हा लक्स साबण पूर्वी जसा होता गुलाबी, तसाच आता गुलाबी येतो का, किंवा तो विकला जातो का, तर नाही. आता गुलाबीसोबत पांढरा यायला लागला, पांढऱ्यासोबत चंदन यायला लागलं, चंदनमध्ये काय हळद मिक्स यायला लागली. लक्समध्ये पण बदल वारंवार तिथं होत आहे. त्यामुळे वस्तू विकास घडतोय. लक्स साबण नाव तेच आहे, पण लक्स साबणाचे प्रकार हे वेगवेगळे प्रचंड तुम्हाला दिसून येतात. त्यामुळे वस्तू विकसित होत असते. तर हे काही गुण जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही चांगले व्यवस्थापक तिथं होत असतात. पुन्हा व्यवस्थापकाची पुढचा मुद्दा जो आहे, उत्पादन व्यवस्थापकाची जबाबदारी. काय काय जबाबदारी असते, तर सर्व उत्पादन साधनांचा कमाल उपयोग करून घेणे, ही एक मोठी जबाबदारी असते. त्यानंतर उत्पादन खर्चात बचत करणे, उत्पादनाच्या प्रमाणात व गुणवत्तेत वाढ करणे, योग्य दिशा, उत्पादन प्रवास योग्य दिशा व गती दाखवणे, त्यात सातत्य टिकवून ठेवणे, उत्पादन उद्दिष्टांची साध्यता करणे, औद्योगिक संशोधन करणे, यासारखे काही मुद्दे तुमचे हे जबाबदारीमध्ये तिथं येत असतात. तर या पद्धतीने उत्पादन व्यवस्थापकाची जबाबदारी व उत्पादन व्यवस्थापकामध्ये आवश्यक असणारे गुण, या 2 मुद्द्यांचा अभ्यास आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघितला. तर या नोटवर तुमचं जे सिलेबसनुसार जे पहिलं चॅप्टर दिलेलं आहे त्याच्या नोट्स आणि त्याच्या नोट्सचं काही एक्सप्लेनेशन मी या 3 व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. काही शंका असल्यास तुम्ही वैयक्तिक माध्यमातून मला मेसेज करू शकतात, त्यांचं मी निरसन निश्चितपणे करेन. धन्यवाद.